अलीकडच्या काळात राजकारणामुळे महाराष्ट्र चांगलाच ढवळून निघाला। स्थानिक स्वराज्य संस्था तसंच महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे ऐन हिवाळ्यात वातावरण तापलं होतं। अशातच आता निकालानंतर उत्साहाच्या भरात पराभूत झालेल्यांना डिवचणं, विजयाचा उन्माद करणं या गोष्टी सुद्धा काही जणांनी केल्या। मागच्या काही दिवसांपासून MIM पक्षाच्या सेहेर शेख आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे। मुंब्रा शहराला हिरवं करण्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून समाज माध्यमांमध्ये त्यांच्यावर टीकेची झोड उठली। वास्तविक शेख ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या पक्षातील लोकांनी असली समाजविघातक विधानं करणं ही सामान्य बाब मानली जाते। असो, तो काही आजचा आपला विषय नाही। मागचा बराच काळ मुंब्रा हा भाग अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलाय। पण तुम्हाला माहिती आहे का, याच ठिकाणी असलेलं आई मुंब्रा देवीचं मंदिर इतिहास आणि भक्तीचं साक्ष देणारं एक सुंदर श्रद्धास्थान आहे। या मंदिराचा नेमका इतिहास काय, जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। माहीम TV मध्ये आपलं स्वागत। ठाणे जिल्ह्यातील एक अत्यंत प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणजे श्री मुंब्रा देवीचं मंदिर। यावरूनच परिसराला मुंब्रा असं नाव पडलं। ठाण्याच्या जवळ असलेलं हे ठिकाण मुंबईपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। अनेक प्रवाशांना डोंगर कपाऱ्यांमध्ये असलेल्या या मंदिराचं दर्शन लांबून घडतच असतं। पारसिक डोंगराच्या माथ्यावर असलेलं हे मंदिर किमान 500 ते 700 वर्ष जुनं असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। मुंब्रा रेल्वे स्थानकापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर या मंदिराकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो। वर जाण्यासाठी एकूण 700 ते 800 पायऱ्या सर कराव्या लागतात। मात्र यानंतर देवीच्या दर्शनासोबतच भोवताली असलेला जो निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळतो, त्यामुळे प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे निघून जातो। मुंब्रा खाडीचा किनारा, दिवा डोंबिवली शहराचा परिसर, मध्य रेल्वेचे रूळ असे एक विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतं। आता आपण या मंदिरामागची कथा जाणून घेऊया। एका कथेनुसार शेकडो वर्षांपूर्वी स्थानिक लोकांनी टेकडीवर ज्वाळा पाहिली। त्यानंतर नाना भगतांसह अनेक लोक जमले आणि टेकडीवर गेले। तिथे त्यांना आई मुंब्रा देवीची मूर्ती दिसली। त्या मूर्तीची देखभाल भगत कुटुंबाने केली। मुंब्रा देवीच्या मंदिराचं बांधकाम इथल्याच भगत कुटुंबाने केलं असून ते आजही या ठिकाणी राहतात। 17व्या शतकाच्या दरम्यान मुंब्रा हे आगरी कोळी समूहाचं लहानसं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं। काही काळानंतर इथे लोकांच्या वसाहती वाढत गेल्या। मंदिर प्रवेशद्वाराच्या काही पायऱ्या सर केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी इथे मारुती आणि सातीआसरा देवीचं दर्शन घडतं। मुख्य गाभाऱ्यात आल्यावर आई मुंब्रा देवीचं दर्शन होतं। महाराष्ट्रातील असं हे पहिलंच मंदिर आहे जिथे एकाच वेळी 9 दुर्गांचं दर्शन होतं। नवरात्रीच्या दिवसांमध्ये हा सगळा परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो। लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी इथे जमतात। दगडात कोरलेल्या या देवीचं तेजस्वी रूप बघण्यासाठी ही गर्दी जमते। साधारणपणे देवीची ही मंदिरं डोंगराळ भागात का असतात असा प्रश्न आपल्यापैकी काहींना कधी ना कधी पडलाच असेल। याचं उत्तर अगदी सोपं आहे। देवीच्या 9 रूपांपैकी पहिलं रूप शैलपुत्रीचं। शैलपुत्री म्हणजे पर्वताची कन्या। यामुळेच बहुतांश देवींची मंदिरं, उदाहरणार्थ सप्तशृंगी देवी, तुळजामाता या देवींची मंदिरं निसर्गाच्या कुशीत उंच डोंगरावर असतात। एका प्रकारे देवी या प्रवासातून भाविकांची परीक्षाच बघत असते। मुंब्रा देवीच्या मंदिरासोबत आपण आता मुंब्रेश्वर महादेव मंदिराची गोष्ट जाणून घेऊया। हे मंदिर मुंब्रा रेल्वे स्थानकापासून अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर आहे। या शिव मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे महादेवाची पिंडी बिबवा वृक्षाखाली आणि काळभैरवाची मूर्ती जांभूळ वृक्षाखाली आपल्याला सापडते। सीताराम महाराज यांनी 100 ते 150 वर्षांपूर्वी या मंदिराची डागडुजी करून त्याचा जीर्णोद्धार केला। विशेष म्हणजे मुंब्रेश्वर महादेव पिंडी व समोर असलेला नंदी, श्री गणेश, हनुमान व काळाभैरव या सर्व मूर्ती हाताने बनवलेल्या अथवा बाहेरून आणलेल्या नसून या सर्व मूर्ती स्वयंभू आहेत। सत्तेच्या अहंकारातून बऱ्याचदा माणसाचं भान सुटतं। एखाद दुसऱ्या निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे काहींना दिग्विजय वाटतो। मात्र इतिहासात वळून पाहिलं तर असं लक्षात येईल की स्वतःला दिल्लीचा बादशाह म्हणवणाऱ्या औरंगजेबाची कबर सुद्धा याच मातीत खोदली गेली। जिथे साक्षात आलमगीराला गुडघे टेकावे लागले तिथे बाकीच्यांची काय कथा। भारतीय संस्कृतीचा इतिहास हा सनातन संस्कृतीचा अपराजित वारशाचा इतिहास आहे, हेच सत्य। आपल्यालाही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी माहीम TVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।